हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण ऑटोकॅडचे डेमो लेक्चर पाहत आहोत। आता ऑटोकॅडच्या या डेमो लेक्चरच्या सेशनमध्ये आपलं हे डेमो लेक्चर नंबर 3 आहे। या अगोदर आपण 2 डेमो लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण ऑटोकॅडला स्टेप बाय स्टेप कसं यूज करतात, 2 डायमेन्शनल ड्रॉइंग त्यामध्ये कशी ड्रॉ करतात हे स्टेप बाय स्टेप शिकत आहोत। लास्ट लेक्चरला एक 2D सिंपल ड्रॉइंग सुद्धा आपण ड्रॉ केली होती। आजच्या लेक्चरला आपण थोडीशी डिफिकल्ट डायग्राम अजून घेणार आहोत। मग चला बाळांनो, पाहूयात ऑटोकॅड सब्जेक्ट जो की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग या ब्रांचेस करता असलेला हा सब्जेक्ट आहे, जो आहे सेकंड इयर 3rd सेमिस्टरला। त्याची प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा आहे 150 मार्क्सची। ठीक आहे, चला मग बाळांनो, या ऑटोकॅडचं 3rd लेक्चर पाहूया। तर ऑटोकॅड नेहमीप्रमाणे ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी त्या ठिकाणी सिंपल आहे। ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन करायला हा जो आयकॉन आहे, या आयकॉनवर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे। मग चला बाळांनो, डबल क्लिक करून त्या ठिकाणी ते आपण ओपन करूयात। ठीक आहे, ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जी अगोदरची तुमची सेव्ह झालेली ड्रॉइंग आहे ती तुम्ही या पद्धतीने ओपन करू शकता। ते मी लास्ट लेक्चरला पण सांगितलंय, तुम्ही तिथे पाहू शकता। आता तुम्हाला जर ओपन करूनच पाहायचं असेल तर ओपन करून सुद्धा दाखवता येईल। फक्त डबल क्लिक करायचं आयकॉनवर, स्क्रीन समोर येते। अगोदरच्या रिसेंट डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला लास्ट वेळेपर्यंत तुम्ही जी ड्रॉइंग केली ती पुढे कंटिन्यू करू शकता। आता आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे की ही जी डायग्राम आहे, ही जी 2D डायग्राम आहे, ही कशी ड्रॉ करतात, त्यासाठी कुठल्या कुठल्या कमांड वापरल्या जातात आणि त्या कमांडचा वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। मग चला बाळांनो, ही ड्रॉइंग काढूयात। पटकन स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही या ड्रॉइंगची प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा करू शकाल। ठीक आहे, घेतला बाळांनो। आता या ठिकाणी बघा बरं का, ड्रॉ करण्याला पण एक टेक्निक वापरावी लागते। अगोदर नेहमी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्याव्यात। इथं एक इन्क्लाइंड लाईन दिसते, ती आपण शेवटी ड्रॉ करणार। मग लाईन कोणती आहे बघा, ही लाईन दिसते स्ट्रेट, किती लेंथ आहे 4.25 लेंथ आहे। नंतर इथून इतकी स्ट्रेट लाईन आहे, ती किती आहे 4, आणि ही लाईन कोणती आहे हॉरिझॉन्टल 5.5। म्हणजे ही लाईन आणि ही लाईन आपण डायरेक्टली ड्रॉ करू शकतो विथ द हेल्प ऑफ लाईन कमांड। लाईन कमांडची शॉर्टकट की आहे L। बरं, ह्या सगळ्या लाईन एक तर हॉरिझॉन्टल आहे किंवा व्हर्टिकल आहे। लाईन एक तर हॉरिझॉन्टल आहे किंवा व्हर्टिकल आहे। हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन आहेत म्हणजे तुम्हाला ऑर्थो मोड ऑन पाहिजे, कारण लाईन फक्त हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच यायला पाहिजे। त्याकरता हे बघा, इथं ऑर्थो मोडचा सिम्बॉल दिसतोय, हा ऑर्थो मोडचा सिम्बॉल आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, याच्यावर कर्सर नेला, या ठिकाणी येतं पहा ऑर्थो मोड। हा मोड तुम्हाला ऑन करायचा आहे, त्याच्यावर अशी ब्ल्यू टिक आली पाहिजे, ब्ल्यू कलर आला पाहिजे, म्हणजे ऑर्थो मोड माझा ऑन आहे। इथं लिहिलंय बघा ऑन, दिसलं। ऑर्थो मोडला शॉर्टकट की काय आहे F8। आपले जेव्हा ऑटोकॅडची फायनल एक्झाम होते तेव्हा या शॉर्टकट की गरजेचे आहे बरं का। ऑर्थो मोडला शॉर्टकट की आहे F8 दाबलं की तो ऑन होणार, F8 दाबलं की ऑफ होणार। ऑर्थो मोड मी ऑन केलेला आहे। आता मला लाईन कमांड वापरायची आहे, तर त्या ठिकाणी बाळांनो इकडे बघा, L टाईप करायचं। L हे बघा, या पद्धतीने L टाईप केलं की पहिली कमांड आली लाईन। मग आता त्या कमांडमध्ये एंटर करायचं आहे, म्हणून मारायचं एंटर। कमांडमध्ये एंटर करायला आपण काय वापरतो बाळांनो, L वापरतो। ठीक आहे, आलं बघा, लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट। म्हणजे या ठिकाणी लाईन कमांड आता ॲक्टिव्ह झालेली आहे। या लाईन कमांडला तुम्हाला वापरायचं आहे, तर पहिला पॉईंट सांगा। मग पहिला पॉईंट तुम्ही कुठेही घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल मी पहिला पॉईंट इथे घेतला या ठिकाणी आणि क्लिक केलं, क्लिक। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर हे बघा, ही लाईन आलेली बघा अशी। ठीक आहे, परत एकदा घेतो मी। लाईन कमांड क्लिक केलं, एंटर केलं, त्यानंतर इथे कुठंतरी मी क्लिक करत आहे। आता मी लाईन कशी पाहिजे आता मला बघा, या ठिकाणी लाईनची लेंथ विचारतात ते। ऑर्थो मोड ऑन आहे बरं का, म्हणून हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच लाईन येणार, अशी इन्क्लाइंड लाईन येणार नाही। ऑर्थो मोड ऑन केलेला आहे बघा, ब्ल्यू कलर आहे तिथे, म्हणजे तो ऑन आहे। बरं, या ठिकाणी याची लेंथ दिलेली आहे, किती दिली आहे 4.25। मग इथं ब्ल्यू कलर आहे, म्हणजे हे आपल्याला विचारतं आहे की या लाईनची लेंथ काय घ्यायची। मग टाईप करायचं 4.25। मग मी टाईप करतो बाळांनो 4.25, एंटर करायचं। टाईप केलेलं आहे, फक्त एंटर करा। एंटर केल्यानंतर डायरेक्शन बदलायची आहे। आता बघा, ही लाईन ड्रॉ झालेली आहे का नाही। आता ही लाईन ड्रॉ करायची म्हणून डायरेक्शन कुठे घेतली, खाली।
डायरेक्शन खाली घ्यायची, डायरेक्शन खाली घ्यायला फक्त माऊस फिरवायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी याची लेंथ दिली आहे 4, इथं टाईप करावं लागेल 4. देन आय विल टाईप द 4, एंटर. ठीक आहे. आता डायरेक्शन कोणत्या बाजूला आहे? हे बघा या बाजूला डायरेक्शन आहे. हे बघा ही लाईन झालेली आहे. आता ही लाईन काढायची आहे. काय आहे? 5.5. मग मी डायरेक्शन ही घेतली आहे, इथं टाईप करायचं 5.5. मग या ठिकाणी मी टाईप करतो 5.5, एंटर. 5.5 टाकलं आणि एंटर केलं की ही लाईन ड्रॉ झालेली आहे 5.5ची. आता व्हर्टिकल म्हणजे डायरेक्शन घ्यायची वर, वरची हाईट याची लेंथ किती आहे? 1.5. मग त्याला वर घ्यायचं. मग डायरेक्शन घेतो बाळांनो वरच्या बाजूने, डायरेक्शन घेतली 1.5, एंटर. आता या ठिकाणी ऑर्थो मोड ऑन आहे, ऑर्थो मोड ऑन आहे. इथं 1.5 आलेलं आहे. या सगळ्या लाईन ड्रॉ झाल्या, ही. पण मला आता काढायची आहे इन्क्लाइंड लाईन किंवा अलाइंड लाईन, तिरकी लाईन. तिरकी लाईन काढायची असेल तर ऑर्थो मोड पहिले ऑफ करायचा, कारण ऑर्थो मोड जोपर्यंत ऑन आहे तोवर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच लाईन ड्रॉ होणार आहे. इन्क्लाइंड लाईन ड्रॉ करायची की नाही? मग ऑर्थो मोड मी खाली जाऊन ऑफ करतो. काहीच करायचं नाही, फक्त कर्सर जो आहे ना तो खाली न्यायचा. इथं हे बघा आला पहा, इथं कर्सर आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केलं, आता ऑर्थो मोड ऑफ झालेला आहे. आता तिरकी लाईन ड्रॉ होऊ शकते. बघा आता हा कर्सर कुठं न्यायचा? इथं न्यायचा. इथं ग्रीन कलर आलेला आहे, ग्रीन स्क्वेअर. आता म्हणजे ह्या पॉईंटला तुम्ही टिक केलं का ही लाईन पण ड्रॉ होणार. शेवटच्या लाईनची लेंथ टाकायची गरज नसते. शेवटची ही जी लाईन आहे तिची लांबी टाकायची गरज नाही, लेंथ टाकायची गरज नाही. देन आय विल जस्ट क्लिक. मी क्लिक केलेलं आहे. आता लाईन कमांडचा ड्रॉईंग माझा यूज झालेला आहे. आता मला लाईन कमांडमधून बाहेर यायचं आहे. अगेन प्रेस एंटर. कमांडमध्ये एंट्री करायला एंटर, कमांडमधून बाहेर यायला सुद्धा एंटर. मग बघा इकडे, ठीक आहे. कमांडमध्ये जायला एंटर आणि कमांडमधून बाहेर यायला एस्केप दाबा. एस्केप, एंटर पण करता येतं पण एस्केप करा इथे, एस्केप. ठीक आहे. बरं बघा बरं, ह्या टाईपची ड्रॉइंग तयार झाली का? हे वालं ओके. ऑर्थो मोड ऑन असला की हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन ड्रॉ करता येतात आणि इन्क्लाइंड लाईन काढायला हा ऑर्थो मोड ऑफ पाहिजे, ऑफ. आता मला परत हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन काढाव्या लागणार आहे. सो ऑर्थो मोड आता परत ऑन करून द्या. आता ऑर्थो मोड मी परत ऑन करतोय. ऑर्थो मोड मी परत एकदा ब्ल्यू कलरने हे केला आहे म्हणजे तो ऑन झालेला आहे. आता काय करायचं आहे? मला हे आतले सर्कल काढायचे. जेव्हा केव्हा तुम्हाला सर्कल काढायचे असतात ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर्कलचा सेंटर पॉईंट शोधला पाहिजे. आता तुम्ही बघा, ह्या सर्कलचा जर सेंटर पॉईंट पाहिला, बघा या सर्कलचा जर सेंटर पॉईंट पाहिला तर या सर्कलचा सेंटर पॉईंट आपला कुठं आहे? इथं तर मार्क नाही केलेलं, परंतु मी तुम्हाला दाखवतो. जस्ट 1 मिनिट. इकडे बघा. आता याची जी काही हा जो काही सर्कल आहे, ह्या सर्कलची जी काही सेंटर पॉईंट आहे त्याची लेंथ वगैरे दिलेली नाही आहे. मग आपण लेंथ काढू शकतो. त्यासाठी फक्त हे डायमेन्शन दाखवायचे. मग चला याची लेंथ काढूया. लेंथ काढण्यासाठी मी तुम्हाला शिकवलेलं आहे बाळांनो. काय करावं लागतं? तर या ठिकाणी ना हे बघा, इथं डायमेन्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी कुठलं डायमेन्शन मोजायचं आहे? हे सेंटरपर्यंतचं हॉरिझॉन्टल डायमेन्शन मोजायचं आहे. मग बरोबर सेंटरपासून एवढं डायमेन्शन मोजायला लिनियर डायमेन्शन घ्यायचं. मग मी घेतलं बाळांनो हे लिनियर डायमेन्शन, बरं का. मग पहिला पॉईंट कोणता आहे माझा? हे बघा सेंटर पॉईंट माझा पहिला आहे. आणि दुसरा पॉईंट कोणता आहे बाळांनो माझा? हे बघा हा दुसरा पॉईंट आहे. सेंटर पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट याच्यातली लांबी परत सांगतो. लिनियर डायमेन्शन घेतलं, सेंटर पॉईंट आणि हा पॉईंट याच्यातला लेंथ मला मोजायची ना किती आहे. मग पहिले हा पॉईंट सिलेक्ट केला, मग हा पॉईंट सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यावर काय होईल बघा, तो सिलेक्ट केलेला आहे आणि त्याला जस्ट खाली घेतलेलं आहे मी. किती आली बघा बरं ती लेंथ, दिसतंय बघा. हा सेंटर पॉईंट आणि हा पॉईंट याच्यातली लांबी मला माहीत नव्हती. मग मी काय केलं, दोघांनाही सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून फक्त खाली ओढलं. किती आलं? 3. म्हणजे ह्या कॉर्नरपासून हा सेंटर 3 mm अंतरावर आहे, 3 mm. यात काय डाऊट आहे का 3 मध्ये? आता याची मला हाईट पाहिजे, याची हाईट पण मला शोधायची आहे. याच्यात पण एक आयडिया आहे. जस्ट फक्त तुम्हाला काय करायचं आहे, परत या ठिकाणी लिनियर डायमेन्शनवर यायचं आहे. लिनियर डायमेन्शन त्याच्यावर जस्ट फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी
सेंटर पॉइंट पासून या सेंटर पॉइंट पासून बघा हा पॉइंट, हा सेंटर पॉइंट आणि हा पॉइंट एवढी एवढी हाईट मिळेल तुम्हाला. मग बघा बरं किती येते ती, किती आली रे 1.5. म्हणजे इथून तर इथपर्यंत सेंटर 3 mm वर आहे आणि खालून इथपर्यंत किती आहे 1.5 mm वर. काढलं की नाही डिस्टन्स. आता हेच फक्त इकडे दाखवायचं. मग मी कसं जाणार, इथून इकडे जाणार 3 mm आणि इथून वर जाणार 1.5 mm. असं 3 mm आणि असं 1.5 mm जायचं बरं का. मग असं वर जाण्याकरता आपल्याला लाईन कमांड लागणार आहे, लाईन कमांड. मग टाईप करायचं कमांडमध्ये, कमांड बारवर यायचं, कमांड बारवर टाईप करायचं यल. यल हे लाईनची काय शॉर्टकट की, हे बघा लाईन कमांड आलेली आहे, ॲक्टिवेट करायची आहे लाईन कमांड. सो प्रेस एंटर. मग एंटर प्रेस केलं बघा, केलं, लाईन कमांड आलेली आहे. आपल्याला कुठून जायचं आहे, हे बघा ह्या कॉर्नरपासून 3 mm असं आणि वर 1.5 mm. मग हे बघा मी या कॉर्नरवर येतोय, क्लिक केलं, ह्या डायरेक्शनला जायचं आहे, ह्या डायरेक्शनला जायचं, इथं टाईप करायचं 3 mm. मग हे 3 mm टाईप केलेलं आहे, एंटर करा. हां केलं 3 mm. वर कितीने जायचं आहे, इथून वर जायचं आहे ना, किती जायचं आहे 1.5. मग इथं करा 1.5 आलं बघा, 1.5 आलं, एंटर करा प्रेस. आता बघा, आता मला परत ह्या कमांडमधून बाहेर यायचं आहे, लाईन कमांडमधून. असं 3 mm आणि असं 1.5 mm आपण आलेलो आहे. सो एंटर प्रेस करण्याच्या ऐवजी एस्केप करा, म्हणजे कमांडमधून तुम्ही काय व्हाल, बाहेर याल. आले का बाहेर. असं 3 mm लाईन मारली, अशी 1.5 mm लाईन मारली. हा आहे तुमचा सेंटर पॉईंट ऑफ द सर्कल. या कॉन्सेंट्रिक सर्कलचा हा झाला सेंटर पॉईंट. आला. आता या सर्कल, हा जो बाहेरचा सर्कल आहे, हा बाहेरचा सर्कल एक्सटर्नल सर्कल, हे जे सिम्बॉल आहे हे असतं डायमीटरचं सिम्बॉल. त्याचा डायमीटर 2 आहे, आतल्या सर्कलचा डायमीटर 1 आहे. मग आपल्याला सर्कल कमांड घ्यावी लागेल. मग सर्कल कमांडसाठी आपल्याला टाईप करायचं आहे कमांड बारवर सी. मग मी टाईप केलं बाळांनो, कमांड बारवर या ठिकाणी मी आलो, टाईप केलं कमांड सी. कमांड सी टाईप केलेलं आहे पहा, केलं, प्रेस करा एंटर. केलं. आता सर्कलचा जो सेंटर पॉईंट आहे, सर्कलच्या सेंटर पॉईंटवर कर्सर न्यायचा आणि क्लिक करायचं, म्हणजे सर्कलचा सेंटर पॉईंट आता ठरलेला आहे. आलं. आता ते विचारतात सर्कलची रेडियस, स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. पण मला सांगा सर्कलचा रेडियस दिलाय का, डायमीटर देताना डायमीटर दिला, पण विचारताना काय विचारलं, रेडियस ऑफ सर्कल. मग इथं ब्रॅकेटमध्ये अजून एक ऑप्शन दिसतोय का, डायमीटर. मग मला या डायमीटरवर क्लिक करावं लागेल आणि मग डायमीटर टाकावा लागेल. त्यांनी विचारताना रेडियस विचारलं आणि देताना डायमीटर दिला, तर मला डायमीटर टाकायचं आहे ना. मग डायमीटर नावाचा ऑप्शन आहे ना इथे, याच्यावर क्लिक करायचं. मग चला काहीच करायचं नाही, फक्त कर्सर न्यायचं आहे डायमीटरवर. डायमीटरवर कर्सर न्यालेला आहे. आता आपल्याला तिथं टाकायचं आहे डायमीटर. डायमीटर इथं टाकायचं आहे 2. मग डायमीटर येईल पहा 2, एंटर. ठीक आहे, बघून घ्या, जस्ट 1 मिनिट. बघा इकडे अशा पद्धतीने बाळांनो आपण काय केलं, असं 3 mm घेतलं, असं 1.5 mm घेतलं, सेंटर आला, सेंटरपासून डायमीटर टाकला 2 mm आणि सर्कल ड्रॉ केला. आता बाहेरचा सर्कल ड्रॉ झालेला आहे, आतला सर्कल पण त्याच सेंटरवर आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल आहे, त्याचा डायमीटर आहे 1. मग परत एकदा सेंटरवर क्लिक करायचं आहे बाळांनो, तुम्हाला कर्सर न्यायचं आहे सेंटरवर, पण त्या अगोदर सर्कलची कमांड घ्यायची सी. सी केलं की सर्कलची कमांड ॲक्टिव्ह होते. प्रेस करायचं आहे एंटर. नंतर इथं सेंटरला यायचं आहे, सेंटर पॉईंट करायचं आहे सिलेक्ट. आता या ठिकाणी ते परत विचारतं काय, काय विचारताय रे, इथं रेडियस विचारताय, दिसतंय की हे डॉटेड लाईन. हे डॉटेड लाईन सांगते की तुम्हाला रेडियस विचारतंय, पण देताना डायमीटर दिला आहे ना. मग इथं येतं पहा स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल ऑर डायमीटर. आपल्याला डायमीटर पाहिजे म्हणून डायमीटरवर क्लिक करायचं. मग चला डायमीटरवर क्लिक करूया. आता डायमीटर शब्दामध्ये डी दिसतोय का रे, ब्ल्यू कलरचा आहे. तुम्ही डी टाईप केलं ना, डी, तरीसुद्धा डायमीटर सिलेक्ट होतो. किंवा मग या डायमीटर वर्डवर क्लिक केलं ना तरी डायमीटर सिलेक्ट होतो. मग या ठिकाणी मी डायमीटरवर क्लिक करतो, क्लिक केलेलं आहे. आता ते विचारतात आहे की काय डायमीटर आहे. बघा डायमीटर दिसतोय पहा, किती डायमीटर आहे 1. मग घेतो 1,
एंटर. अशा पद्धतीने याचा डायमीटर 2, याचा डायमीटर 1 झालं. आता ह्या ज्या लाईन्स आहे याचा उपयोग संपला, मग त्याला डिलीट करा बाळांनो. मग या ठिकाणी बाळांनो मी याला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बाळांनो डबल क्लिक झाल्यामुळे हे प्रॉपर्टीज आल्या, सिंगल क्लिक करायचं आहे. सिलेक्ट झालं. आता डिलीट बटन दाबलं की तरी ते डिलीट होऊन जाईल. झालं. आता कॉन्सेंट्रिक सर्कल ड्रॉ झालेले आहेत बरं का. आता मला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. हा सर्कल नेमका कुठं आहे हे काढण्याकरता मला सेंटर पॉईंट माहीत पाहिजे. सेंटर पॉईंट काढायला अशी लांबी किंवा अशी वरतून लांबीने ही रुंदी मोजावी लागेल, अशी लेंथ आणि अशी लेंथ मोजावी लागेल. त्यासाठी लाईन कमांड लागेल. मग लाईन कमांड घेण्याच्या अगोदर आपण काय करूया, ह्या लिनियर डायमेन्शनकडे जाऊया. मग लिनियर डायमेन्शनवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिनियर डायमेन्शनवर क्लिक केलं का त्या ठिकाणी बाळांनो कुठून पाहिजे, तर सर्कलच्या सेंटरपासून तर ह्या इथपर्यंत कुठपर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे. सर्कलच्या सेंटरपासून इकडं बघा, सर्कलच्या सेंटरपासून तर इथपर्यंत हे असं आडवं डिस्टन्स भेटेल आपल्याला. त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग त्याला वर न्यायचं. किती बघा बरं ते डिस्टन्स किती निघलं. असं डिस्टन्स किती सेंटरपासून इथपर्यंत 1 mm. आता असं व्हर्टिकल पाहिजे ना मला, ते घेऊ चला. मग मी लगेचच परत लिनियर डायमेन्शन घेतो. हे वालं हे लिनियर डायमेन्शन घेतलेलं आहे. आता मला सर्कलच्या सेंटरपासून मोजायचं आहे. कुठपर्यंत मोजायचं आहे, हे बघा ह्या खालच्या बॉटमपर्यंत. वरती मोजा, खाली मोजा. कुठून डिस्टन्स मोजले जाईल, सेंटरपासून तर इथपर्यंत असं असं डिस्टन्स मोजले जाईल. क्लिक करा, लगेच तुम्हाला तिथं डायमेन्शन भेटणार. किती भेटले रे, किती भेटले असे, म्हणजे खालून वर 2.5 आहे आणि 2.5 वर गेलं की इकडे किती आहे 1 mm. इकडं असं 1 mm आहे, असं 2.5 mm आहे. ठीक आहे. मग चला बाळांनो मला आता कळालेलं आहे इथं कुठंतरी सेंटर पॉईंट आहे. खालून वर जायचं 2.5, इकडे यायचं 1 mm. मग लाईन नावाची कमांड घ्यायची आपल्याला. मग इथं टाईप करायचं एल. लाईन कमांड घेतली काय एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे, खालून वर जायचं आहे. किती वर जायचं आहे 2.5. ही लाईन खालून वर न्यायची 2.5. प्रेस एंटर. मग तुम्हाला ह्या डायरेक्शनला यायचं आहे, ह्या डायरेक्शनला किती जायचं आहे 1 mm. मग प्रेस करायचं 1 mm. एंटर. आता मला लाईन कमांडचा उपयोग संपला. प्रेस करा एस्केप. कॉर्नरला बटन असतं ESC एस्केप बटन. असं गेलं 2.5, असं गेलं 1 mm. सेंटर पॉईंट भेटला ना. आता सर्कल ड्रॉ करा. मग टाईप करायची कमांड सीट कमांड टाईप केली की एंटर करायचं आहे. एंटर केलं की सेंटरपाशी यायचं आहे. सेंटरपाशी आल्यावर क्लिक करायचं म्हणजे सर्कलचा सेंटर पॉईंट सिलेक्ट होतो. क्लिक केलेलं आहे. नेहमीप्रमाणे ते सर्कलचा रेडियस विचारतंय, पण आपल्याला देताना काय दिला डायमीटर 1. मग डायमीटर दिला आहे, मग डायमीटर करायला इथं डायमीटर नाव आहे ना, मग डायमीटरवर क्लिक करा किंवा डी प्रेस करा. मग मी या ठिकाणी डायमीटरवर क्लिक केलेलं आहे. डायमीटर विचारत आहे. आता ते डायमीटर आहे बाळांनो 1. एंटर. अशा पद्धतीने 1 mm डायमीटर असलेला सर्कल इथे ड्रॉ झालेला आहे. ही लाईन आणि ही लाईन जी ड्रॉ केली होती तिची गरज नाही, डिलीट करा. मग या ठिकाणी बाळांनो बघा ही लाईन आणि ही लाईन डिलीट केलेली आहे. अशा पद्धतीने संपूर्ण ही फिगर इकडे ड्रॉ झालेली. स्काय सिंपल लाईन कमांड सर्कल कमांडचा यूज आणि सर्कलचा सेंटर पॉईंट कसा काढायचा हे महत्त्वाचं. आता डायमेन्शन द्यायला आपल्याला इथे आहे ना ऑप्शन. मग चला पहिले लिनियर डायमेन्शन देऊन घेऊ. लिनियर डायमेन्शन द्यायचे. सो डायमेन्शन बघा वेगवेगळे डायमेन्शन असतात. सरळ डायमेन्शन द्यायचे, लिनियर डायमेन्शन वापरायचे. तिरके डायमेन्शन द्यायचे, तिरक्या लाईनला अलाइंड डायमेन्शन. अँगल दाखवायचा अँग्युलर डायमेन्शन. आर्कची लेंथ, सर्कलचा रेडियस, सर्कलचा डायमीटर हे असं असतं. आता मला पाहिजे लिनियर डायमेन्शन. मग बाळांनो त्या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता वेगवेगळे डायमेन्शन दाखवायचे. मला दाखवायचं इथून तर इथपर्यंत. ह्या पॉईंटला क्लिक करायचं, ह्या पॉईंटला क्लिक करायचं, डायमेन्शन येणार. बघा पहिले त्या पलीकडच्या पॉईंटला क्लिक केलं, मग अलीकडच्या पॉईंटला पण क्लिक केलं, आलं बघा डायमेन्शन.
आलं 4.5. आता परत तीच कमांड परत वापरायची, स्पेस दाबायचा किंवा एंटर, एकच कमांड पुन्हा वापरायची जी तुम्ही अगोदर आत्ता वापरली, ती पुढं फक्त स्पेस दाबून करायची. मग स्पेस दाबलेला आहे मी, हे बघा आली बघा ही 4 mm. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पाहिजे, मग त्याला करा परत स्पेस कमांड, कारण अगोदरचीच कमांड आहे, लिनियर डायमेन्शन वापरताय. आली 5.5. आता हे व्हर्टिकल डायमेन्शन परत ते पण लिनियरच आहे, परत स्पेस कमांड, म्हणजे स्पेस दाबला की लिनियर डायमेन्शन कमांड ॲक्टिव्ह होते. हे बघा पॉईंट प्रॉपर घ्यायचा आहे, इथून इथपर्यंत. आली का पहा बरं, म्हणजे एवढी 1.5. आता हे तिरकी डायमेन्शन दाखवायचेत ना, मग त्यासाठी कुठली कमांड येईन, अलाइंड डायमेन्शन. मग इथं जायचं आहे तुम्हाला, हे तिरकी लाईन अलाइंड डायमेन्शन दिसतंय का, त्याच्यावर क्लिक करा. कुठून आहे, ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत, मग त्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत. आहे बघा आलं काय अलाइंड डायमेन्शन. किती अलाइंड डायमेन्शन हे 2.8. बघा सगळे डायमेन्शन दाखवले. आता सर्कलचे दाखवायचे डायमीटर, मग इथं कमांड आहे ना सर्कलच्या डायमीटरची. मग या ठिकाणी काय करायचं बाळांनो, परत या ठिकाणी यायचं आहे, सर्कलचा रेडियस आहे डायमीटर आहे, इथं डायमीटर दाखवायचं म्हणून क्लिक करायचं. सर्कलचा डायमीटर पाहिजे म्हणून क्लिक केलं, मग कोणत्या सर्कलचा डायमीटर दाखवायचा त्याच्यावर क्लिक करा. केलं क्लिक. अशा पद्धतीने बाळांनो सर्कलचा डायमीटर या ठिकाणी आलेला आहे, दिसतंय का. हा जो सर्कल आहे त्याचा डायमीटर 1 आला पहा, हा सिम्बॉल डायमीटरचा आहे. ह्या सर्कलचं पण दाखवायचं आहे, तीच कमांड वापरा. मग त्याला वापरायचं स्पेस, अगोदरची कमांड परत वापरायला स्पेस वापरतात. हे बघा बघा बाहेरचा एक्सटर्नल सर्कल त्याचा डायमीटर किती आहे 2. परत आतला सर्कल दाखवायचा आहे, परत तीच कमांड. ओके, म्हणजे आतल्या सर्कलचा डायमीटर 1. अशा पद्धतीने ही जी काही सगळी फिगर आहे बाळांनो, बघा हीच फिगर मी सगळी संपूर्ण इकडे ड्रॉ केलेली बाय युझिंग सिंपल लाईन कमांड, सर्कल कमांड, डायमेन्शन कमांड. अशा सिंपल कमांड वापरायला आपण शिकतोय. हळूहळू 2D ड्रॉइंगची प्रॅक्टिस आपण करतोय. लक्षात ठेवा, ऑटोकॅडमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस फार गरजेची आहे. ऑटोकॅडमध्ये जर तुम्ही क्लासेस जॉईन करताय, तर क्लासेस जॉईन करताना जरी तुम्ही ऑनलाईन क्लासेस करणार आहात, त्याचा पण कोर्स आपण अवेलेबल करणार आहे म्हणजे केलाच आहे. तर त्याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर जस्ट सिंपल त्या ठिकाणी तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहायचे नाही आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस पण करायची. ठीक आहे. ऑटोकॅड 2021चं जे काही सॉफ्टवेअरचं सेटअप आहे तो पण तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केला जाईल. फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करत राहा. मी आता हळूहळू अवघड 2D ड्रॉइंग घेणार आहे. जसजसं आपण पुढे जाऊ, नंतर आपण 3D ड्रॉइंगकडे जाणार आहोत. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. आता बहुतेक हे आपलं 3rd डेमो लेक्चर आहे. मॅक्सिमम अजून एखादं डेमो लेक्चर होईल, त्यानंतर मात्र तुम्हाला क्लासेसचा कोर्सच जॉईन करावा लागेल. ठीक आहे. व्यवस्थित करा. काय डाऊट असल्यास विचारा. आज मी थांबतोय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला ऑटोकॅडच्या. बाय स्टुडंट्स.